मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी जे आत्महत्याचं सत्र आहे ते काही थांबत नाहीये. बार्शीतले एका प्रसाद देठे नावाच्या एका युवकानं पुण्यात जिथं जो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय. सामान्य जे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या घटनांनंतर? महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती, कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं, ते आरक्षण आपल्याला मिळायला लागले. आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका. आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाहीये. त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्यामुळे कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा हुकला तरी आत्महत्या करू नका. त्याचं कारण असं, पुन्हा प्रयत्न करा. आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं, त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा, पण तुमचं भविष्य नक्की घडणार. आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही. तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. आज एखाद्या टक्क्याहून हुकला असाल तर हुकू द्या. मी आरक्षण मिळूनच देणार आहे. आणखीन 1 वर्ष जास्त लढा, आणखीन 1 ते 2 वर्ष जास्त शिका. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल. पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे. मी घेतल्याशिवाय हटत नाही. मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका, ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती. हुकली नोकरी तर हुकू द्या. तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.